माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा हा दिवस चैत्र प्रतिपदेलाच येतो। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला जिथं गुढी उभारायची ना तिथं नक्कीच शेणाने ती जागा सारून घ्यावी, कारण शेणासारखं पवित्र आणि गोमूत्रासारखं पवित्र ह्या जगामध्ये काहीच नाही आहे। म्हणून कधीही लाजू नका, ती जागा नक्कीच शेणाने सारून घ्या। अगदी फरशी असली ना तरीसुद्धा सारवाच आणि नंतरच आपली गुढी उभारायचे काम करा। या दिवशी आपण गोड पदार्थ करतो। शक्यतो ह्या दिवशी श्रीखंड पुरी करण्याचा सगळ्यांचा बेत असतो, कारण की आपल्या वडीलधाऱ्या माणसाची अशी म्हण असते की जर आपण या दिवशी श्रीखंड पुरी केली तर वर्षभर आपल्या घरात अन्नाचा तुटवडा कधीच पडत नाही। म्हणून या दिवशी आपण श्रीखंड पुरीचा बेत करतो। ह्या दिवशी आपण गुढीला कुणी पीस, कुणी साडी, कुणी भगवा कापड, म्हणजे ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार आपण त्याला कापड बांधतो आणि गडू असतो, गडू पण उलटा करूनच त्याला बांधावा लागतो। तसंच या दिवशी आपण प्रसाद म्हणून लिंबाचा पाला आणि गूळ एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करून मग तो प्रसाद म्हणून गुढीला पण देतो आणि आपण स्वतः पण खातो। कारण की या दिवशी त्याचं महत्त्व एवढं आहे, कडुलिंबाचा पाला आणि गूळ जर एकत्र खाल्लं ना आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फलदायकच आहे। म्हणून कुणाला जर आवडत नसेल तरीसुद्धा कडुलिंबाचा पाला आणि गूळ हा एकत्र करून खाऊन बघा, तुमच्या शरीरामध्ये काय फरक होतो ते तुम्ही नक्की बघताल। तसेच या दिवशी आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्ष सुरुवात होत असते। आपण कितीही प्रयत्न केला की नवीन वर्ष आमचं 1 जानेवारीला सुरुवात झालं, पण तेव्हा आपल्याला वाटतं का की आपलं नवीन वर्ष सुरुवात झालं? अजिबात नाही, कारण त्या दिवशी फक्त आपण 31 साजरा करतो म्हणून आपल्याला वाटतं हॅपी न्यू इयर। परंतु ह्या दिवशी गुढीपाडव्याला आपलं हिंदू धर्मातील नवीन वर्ष सुरुवात होण्याचे अनेकसे उदाहरण आहेत। आपल्या आंब्याला बहार येतो की नाही, कोकिळा पण असे सुमधुर गीत गात असते बघा, आणि पावसाचं वातावरण म्हणजे सुरू होत असतं, म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला साथ देतो की आपलं नवीन वर्षाची चाहूल चैत्र महिन्यात आहे म्हणजे आहेच। म्हणजे कितीतरी उदाहरणं देता येतील। म्हणून आपले आजपासून नवीन वर्ष सुरू झालेले आहे, तर तुम्हाला सर्वांनाच नवीन वर्ष आनंदमय, भरभराटीचे, आरोग्यम धन संपदा हा नक्की तुम्हाला सर्वांना आशीर्वाद लाभावा हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करेन। आणि गुढीपाडवा तुम्ही कसा साजरा केला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण गुढीपाडव्यासारखं महत्त्व आणि सण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही नाही। ह्या दिवशी जर आपण काही वस्तू खरेदी केली तर नक्कीच त्याचे शुभ मानले जाते आणि व्यापाऱ्यासाठी तर हा दिवस अत्यंत फलदायक असते। आणि गुढीपाडवा हा दिवस समानतेचे, आनंदाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। तसेच या दिवशी आपण विजयाचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण या दिवशी जर आपल्या दारामध्ये गुढी उभारली ना तर आपल्याला कधीच अपयश येणार नाही। सदैव आपण यशस्वी राहू म्हणून आपण ती गुढी नक्की उभारा। जर त्याचं महत्त्व कोणाला माहीत नसेल तर नक्की त्याचं महत्त्व जाणून घ्या। प्रत्येक सणाचं काहीतरी महत्त्व असल्याशिवाय त्याच तिथीला ते सण येत नाहीत। आत्ताच्या काळातील मुलांना सण म्हणजे काय ही माहितीच नाही आहे, कारण की आता आपल्या धर्मातील सण असे लोप पावत चाललेले आहेत। म्हणून आपल्या मुलाबाळांना संस्कार कसे देता येतील, तसेच आपल्या सणाबद्दल माहिती कशी देता येईल याचा नक्की सर्व महिलांनी विचार करा। कारण आपले सण काय होते आणि काय नाहीत हे आपले लहानपणी आपण जे पाहिले ना ते आत्ताच्या काळात सण नाही आहेत। कारण की लहानपणी कोणत्याही सणाला जर पुरणपोळी बनवायची म्हटली ना तर अख्ख्या गल्लीमध्ये वास सुटणार, कळणार की आज सण आहे, प्रत्येक घरामध्ये पोळी होत होती। परंतु आजकाल कसं चाललं, सण लोप पावत चालत असल्यामुळे कुणाच्या घरात काय शिजतंय हे कुणालाही माहीत नाही आणि सण म्हणजे फक्त 4 भिंतीच्या आतच सर्वांचे झालेले आहेत। त्याच्यामुळे सणाचं महत्त्व कधीही लोप पावू देऊ नका। आपल्या सणाचं महत्त्व आपणच जागरूकपणे प्रत्येकाला सांगायला हवं, कारण की उगाचच नाही प्रत्येक तिथीला तो सण त्याच तिथीला येत, काहीतरी महत्त्व असल्याशिवाय कोणताही सण आपल्या हिंदू धर्मात आपण साजरा करत नाहीत। म्हणून कुणाला जरी गुढीपाडव्याविषयी माहिती नसेल ना नेटवर जा, आपल्या वडीलधाऱ्या माणसाला विचारा, तुम्हाला नक्की सांगतील। आणि गुढीपाडवा सण एकदम आनंदाने साजरा करा। तुमच्या घरात नक्कीच लक्ष्मी घरात येणार आणि तुमचे सगळे संकट हरवून येणार बघा। परंतु या दिवसाची फक्त किंमत ज्याला कळली ना त्याच्याच घरामध्ये, कारण की आपण गुढी म्हणजे काय हे जर आपल्याला कळलंच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीच कळलं नाही। म्हणून नक्की विचार करा आणि आपल्या सणाचे महत्त्व नक्की जाणून घ्या।